नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत राहणार संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित, मावळत्या सभागृहातील 50 जणांचे हक्काचे प्रभाग आरक्षित। पीओपी बंदी विरोधात कुंभार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गणेश मूर्तींसह सवाद्य मोर्चा। जिल्ह्यात कोरोनाचे नवे 7 रुग्ण, 10 जणांना डिस्चार्ज, सध्या 80 जणांवर कोरोनाचे उपचार। आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचा इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीची बातमी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज महानगरपालिकेच्या 81 प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आलं। राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, अव्वर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही प्रक्रिया पार पडली। तब्बल 60 प्रभागांवर आरक्षण सोडत न काढताच थेट आरक्षण काढण्यात आलं, तर उर्वरित 21 प्रभागांचं आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आलं। सोडतीसाठी इच्छुक उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 अंतर्गत आज संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत पार पडली। या आरक्षण सोडतीच्या प्रारंभी अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 22 प्रभागांचं आरक्षण निश्चित करून त्यापैकी 11 प्रभाग पुरुष आणि 11 प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले। शेवटच्या टप्प्यात एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या 48 प्रभागांचं आरक्षण काढण्यात आलंय। शालेय विद्यार्थ्यांद्वारे हे प्रभाग आरक्षण लॉटरी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आलं। या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी प्रभाग क्रमांक 30 खोल खंडोबा, प्रभाग क्रमांक 67 रामानंद नगर जरगनगर, प्रभाग क्रमांक 75 आपटेनगर तुळजाभवानी, प्रभाग क्रमांक 40 दौलतनगर, प्रभाग क्रमांक 16 शिवाजी पार्क आणि प्रभाग क्रमांक 19 मुक्तसैनिक वसाहत हे प्रभाग निश्चित करण्यात आले। यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 7 सर्किट हाऊस, प्रभाग क्रमांक 8 भोसलेवाडी कदमवाडी, प्रभाग क्रमांक 20 राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड, प्रभाग क्रमांक 62 बुद्ध गार्डन आणि प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर हे प्रभाग निश्चित करण्यात आले। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी
एकूण 11 प्रभाग हे आरक्षित करण्यात आले. यानंतर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 1 शुगर मिल, प्रभाग क्रमांक 2 कसबा बावडा पूर्व, प्रभाग क्रमांक 3 हनुमान तलाव, प्रभाग क्रमांक 5 लक्ष्मी विलास पॅलेस, प्रभाग क्रमांक 10 शाहू कॉलेज, प्रभाग क्रमांक 11 ताराबाई पार्क, प्रभाग क्रमांक 12 नागाळा पार्क, प्रभाग क्रमांक 14 व्हिनस कॉर्नर, प्रभाग क्रमांक 28 सिद्धार्थनगर, प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौक, प्रभाग क्रमांक 34 शिवाजी उद्यमनगर, प्रभाग क्रमांक 39 राजारामपुरी एक्सटेन्शन, प्रभाग क्रमांक 41 प्रतिभानगर, प्रभाग क्रमांक 43 शास्त्रीनगर जवाहरनगर, प्रभाग क्रमांक 44 मंगेशकर नगर, प्रभाग क्रमांक 45 कैलासगडची स्वारी मंदिर, प्रभाग क्रमांक 48 तटाकडील तालीम, प्रभाग क्रमांक 55 पद्मराजे उद्यान, प्रभाग क्रमांक 57 नाथा गोळे तालीम, प्रभाग क्रमांक 58 संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 60 जवाहरनगर, प्रभाग क्रमांक 65 राजेंद्रनगर, प्रभाग क्रमांक 69 तपोवन आणि प्रभाग क्रमांक 81 क्रांतिसिंह नाना पाटील नगर जिवबा नाना जाधव पार्क हे प्रभाग आरक्षित करण्यात आले. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 4 कसबा बावडा पॅव्हेलियन, प्रभाग क्रमांक 6 पोलीस लाईन, प्रभाग क्रमांक 9 कदमवाडी, प्रभाग क्रमांक 17 कदमवाडी, प्रभाग क्रमांक 27 ट्रेझरी ऑफिस, प्रभाग क्रमांक 29 कोकणे मठ, प्रभाग क्रमांक 31 बाजार गेट, प्रभाग क्रमांक 33 महालक्ष्मी मंदिर, प्रभाग क्रमांक 35 यादवनगर, प्रभाग क्रमांक 37 राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल, प्रभाग क्रमांक 42 पांजरपोळ, प्रभाग क्रमांक 46 सिद्धाळा गार्डन, प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई, प्रभाग क्रमांक 51 लक्षतीर्थ, प्रभाग क्रमांक 54 चंद्रेश्वर, प्रभाग क्रमांक 61 सुभाषनगर, प्रभाग क्रमांक 63 सम्राटनगर, प्रभाग क्रमांक 66 स्वातंत्र्य सैनिक वसाहत, प्रभाग क्रमांक 68 कळंबा फिल्टर हाऊस, प्रभाग क्रमांक 70 राजलक्ष्मी नगर, प्रभाग क्रमांक 74 साने गुरुजी वसाहत, प्रभाग क्रमांक 76 साळोखी नगर, प्रभाग क्रमांक 77 शासकीय मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग क्रमांक 78 रायगड कॉलनी जरगनगर हे प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी प्रभाग क्रमांक 13 रमणमळा, प्रभाग क्रमांक 15 कनाननगर, प्रभाग क्रमांक 21 टेंबलाईवाडी, प्रभाग क्रमांक 24 सायक्स एक्सटेन्शन, प्रभाग क्रमांक 36 राजारामपुरी, प्रभाग क्रमांक 49 रंकाळ स्टँड, प्रभाग क्रमांक 54 बलराम कॉलनी, प्रभाग क्रमांक 53 दुधाळी पॅव्हेलियन, प्रभाग क्रमांक 56 संभाजीनगर बसस्थानक, प्रभाग क्रमांक 64 शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय आणि प्रभाग क्रमांक 71 रंकाळा तलाव हे प्रभाग निश्चित करण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 25 शाहूपुरी तालीम, प्रभाग क्रमांक 26 कॉमर्स कॉलेज, प्रभाग क्रमांक 50 पंचगंगा तालीम, प्रभाग क्रमांक 59 नेहरू नगर, प्रभाग क्रमांक 72 फुलेवाडी, प्रभाग क्रमांक 73 फुलेवाडी रिंग रोड, प्रभाग क्रमांक 80 कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, प्रभाग क्रमांक 38 टाकाळा खंड माळी कॉलनी, प्रभाग क्रमांक 23 रुईकर कॉलनी, प्रभाग क्रमांक 22 विक्रमनगर आणि प्रभाग क्रमांक 18 महाडिक वसाहत हे प्रभाग मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले. या आरक्षण सोडतीनंतर 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना करण्यास वेळ देण्यात आलाय. नागरिकांनी लेखी हरकती देणं गरजेचं असून यामध्ये चुका असतील तर त्यात नक्की सुधारणा करण्यात येईल असं राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी सांगितलं. सकाळी 11 वाजता सुरू झालेली आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी 1:30 वाजता पूर्ण झाली. या प्रक्रियेत सर्व 81 प्रभागाचं आरक्षण निश्चित झालं असून आता शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2020साठी आज प्रभाग आरक्षण जाहीर झालं. या आरक्षणामुळं मावळते महापौर, उपमहापौर, गटनेते आणि विरोधी पक्षनेत्यांसह सुमारे 50 विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांवर आरक्षण पडल्यानं त्यांना इतर प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2020ची आरक्षण सोडत आज संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली. या आरक्षण सोडतीमध्ये महानगरपालिकेच्या 81 प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आलं. या आरक्षण सोडतीमुळं मावळते महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते तसेच काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, भाजप ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम तसेच विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्यासह जवळपास 50 नगरसेवकांवर दुसरा भाग शोधण्याची वेळ आली आहे.
विद्यमान नगरसेवकांना आपला हक्काचा प्रभाग सोडून इतर प्रभागातून तयारी करावी लागणार असल्यानं आगामी महापालिका निवडणुकीत आता चांगलीच रंगत येणार आहे. प्रभागातील स्थानिक उमेदवारांना संधी मिळणार असल्यानं मोर्चे बांधणीला आता वेग येणार आहे. मावळत्या महापौर निलोफर आजरेकर यांनी गेल्या निवडणुकीत कॉमर्स कॉलेज या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या सहयोगी सदस्य म्हणून त्यांना महापौर पदाची संधी मिळाली. मात्र आगामी निवडणुकीसाठी हा प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला. तर मावळते उपमहापौर संजय मोहिते यांनी सायक्स एक्सटेन्शन या प्रभागातून 2 वेळा विजय मिळवलाय. हा प्रभागही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झालाय. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, भाजप ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, माजी विरोधी पक्षनेता विलास वासकर यांच्याही प्रभागावर आरक्षण पडल्यानं आता निवडणूक लढवायची असल्यास त्यांना इतर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार आहे. त्याचबरोबर जवळपास 50 विद्यमान नगरसेवकांना प्रभाग आरक्षणामुळे इतर मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण प्रक्रिया आज केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस आणि प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत पार पोडलेले आरक्षण सोडत पाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरक्षण सोडत प्रक्रिया सर्वांना पाहता यावी यासाठी खासबाग मैदानात LED स्क्रीनद्वारे आरक्षण सोडत प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. एस न्यूजवरून देखील लोकांना घरबसल्या आरक्षण सोडतीचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. त्यामुळे अनेकांना घरबसल्या आरक्षण सोडत पाहायला मिळाली. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते ही सोडत प्रक्रिया पाहण्यासाठी आले होते. सोडतीमध्ये प्रवर्गानुसार प्रभागांच्या चिठ्ठ्या निघत असताना इच्छुकांची धाकधूक वाढताना दिसत होती. विविध पक्षातील अनेक विद्यमान मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं सोडत जाहीर झाल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज होऊन सभागृहातून बाहेर पडताना दिसत होते. तर काहींच्या प्रभागाचं आरक्षण अपेक्षेप्रमाणे निश्चित झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. एकूण या आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर कही खुशी कही गम असं वातावरण होतं. आरक्षण प्रक्रिया पारदर्शी पार पडल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिल्या. माझा प्रभाग क्रमांक 60 हा ओपन झालेला आहे, म्हणजे माझ्यासाठी तो झालेला आहे जन्स. दुसरं, निवडणूक आयोगानं हायकोर्टानं जे आदेश दिलेले आहेत त्या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत पारदर्शक ही प्रक्रिया पार केलेली आहे. अजूनही कुणाला त्यामध्ये हरकती द्यायच्या असतील तर त्या हरकतीला पण वेळ दिलेला आहे. पण मी आता सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक आहे 1990पासून, तर त्या जे त्यांनी ब्लॉक टाकलेले आहेत आणि जे SC भाग केलेले आहेत ते अत्यंत पारदर्शक आहेत. कारण खालच्या म्हणजे वर एखादा समजा 60 पूर्वी SC झालेला आहे तर तो परत होत नाही. त्याच्या खाली 60च्या खाली 60मध्ये जर 2500 लोकसंख्या असेल तर त्याच्या खाली 2300 असेल तर तो भाग SC केला जातो आहे. त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक केलेली आहे. आज झालेली सोडतप्रमाणे प्रभाग क्रमांक 21 आणि प्रभाग क्रमांक 22 हा महिलांसाठी जो OBC झालेला आहे त्याच्यात आम्ही सहभागी आहोत आणि इच्छुक पण आहोत. त्याच्यामुळं आम्हाला हा सोडत मान्य आहे. आरक्षण सोडत अत्यंत पारदर्शीपणे आणि व्यवस्थितपणे काढलेलं आहे. त्यामध्ये कोणाला शंका घेण्याचं हे काही नाही. जे आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे आरक्षण झालेलं आहे. त्याचे वेबसाईटवर यूट्यूबवर त्याची पूर्वीच माहिती मिळाली होती. आता 2 आमच्या बाबतीत बोलायचं गेलं तर ओपन प्रभाग पडणार हे आमचं निश्चित झालं होतं. त्यामध्ये 1-2 चिठ्ठ्या काढाव्या लागतील त्याची आम्हाला धुकधुक होती आणि त्या 2 चिठ्ठ्यासुद्धा आमच्या निघाल्या. त्यामुळं आम्ही खुश आहे. आमचा वार्ड ओपन पुरुष पडलेला आहे. पण त्यातला प्रकरण गट जर हलवला असेल तर त्या लोकांच्यावर अन्याय होईल. कारण ते इतकी वर्ष थांबले आणि आत्ता जर तो गट इतर प्रभागामध्ये गेला असेल तो देखील 23 डिसेंबरनंतर जी रचना जाहीर होणार त्यानंतर त्याचा अभ्यास होईल. आता नागरिकांचा मागासवर्ग म्हणजे OBCचे पण गट जाहीर झालेले आहेत, ओपनचे पण खोल्याचे गट प्रभाग जाहीर झाले आहेत. या सर्वांग आत्ता चाललेली प्रक्रिया ही पूर्णपणे कायदेशीर आणि त्यांच्या नियमानं चालल्याचं ते सांगत आहेत. पण जनतेनं आणि आम्ही नागरिक किंवा आम्ही राजकीय मंडळी देखील याचा 23 डिसेंबरनंतर त्याचा ज्या जाहीर होतील प्रारूप रचना त्याचा अभ्यास करू आणि त्यात जर काय इकडे तिकडे काय झालं असेल तर त्याच्या हरकती आम्ही ठोसपणे पुराव्यानिशी घेऊ एवढं या निमित्तानं सांगू इच्छितो.
आजच्या प्रभागनिहाय सोडत प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेली प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडतीवेळी संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगानं पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळं आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य पूर्व देशांकडून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक अलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलंय. अलगीकरणाच्या काळात या लोकांची 5व्या किंवा 7व्या दिवशी कोरोना संदर्भातील चाचणीसुद्धा केली जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीविरोधात आज कोल्हापूर जिल्हा कुंभार समाजाच्या वतीनं गणपतीच्या मूर्तीसह वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कुंभार समाजाच्या मागण्यांबाबत सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कुंभार समाज बांधवांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाला देण्यात आलं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील बंदीमुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाविरोधात कुंभार समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर गणपतीच्या मूर्तींसह वाजत गाजत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून थेट गणेश मूर्तीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणल्यानं हा मोर्चा लक्षवेधी ठरला. ऑगस्ट 2019चा महापूर आणि आता कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवानंतर शिल्लक राहिलेल्या मूर्तींचा प्रश्न निर्माण झालाय. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी महसूल विभागानं अनेक बंधनं घातली आहेत. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आल्यानं कुंभारांच्या रोजीरोटीचा प्रश्न आणखी गंभीर बनलाय. त्यामुळं POP मूर्तींवर बंदी घालण्यापेक्षा कुंभार समाजाला काही अटी बंधनं घालून ही बंदी शासनानं रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निर्णय मागं न घेतल्यास आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खाजगीमधनं देखील आम्हाला माती घेण्यास मान्यता मिळावी अशा विविध मागण्या बऱ्याच आमच्या आहेत. त्या शासनाने गेले 20 वर्ष आमचा विचार केलेला नाही आहे आणि ज्यावर आमची उपजीविका आता सुरू आहे म्हणजे आमचे धंदे, विठ्ठलचा धंदा भांडवलदारांच्या हाती गेलेला आहे. म्हणजे खापऱ्या बंद झालेल्या आहेत, चित्र हळूहळू बंद होत निघालेले आहेत आणि राहिलेला धंदा आमचा आहे गणपतीचा, त्यावर देखील आता शासन बंदी घालू लागलेले आहे. तर शासनानं बारकाईने विचार करावा. सरकारनं ह्या मागण्याचा विचार केला नाही तर इथून पुढं तीव्र संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केली जातील आणि आत्मदहन देखील केलं जाईल. या मोर्चानंतर खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. स्थानिक पातळीवरील या कुंभार समाजाचे प्रश्न तातडीनं सोडवणूक करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलं. POP बंदी संदर्भात लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत येत्या 15 दिवसात बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलं. मोर्चात कुंभार समाजाचे प्रकाश कुंभार, बबन वडणगेकर, सतीश बाचणकर, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर आदी सहभागी होते. मोर्चाला विविध पक्ष, संघटना तसेच नगरसेवकांनी पाठिंबा देत या मोर्चात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. पोलिओ लसीकरण ही अत्यावश्यक सेवा असल्यानं कोविड-19च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना 17 जानेवारी रोजी पोलिओचा डोस देण्याची खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 17 जानेवारी 2021 रोजी राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. या अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3,20,000 मुलांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण ही अत्यावश्यक सेवा असल्यानं कोविड-19च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम राबवा अशी सूचना त्यांनी केली. सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना 17 जानेवारी रोजी पोलिओचा डोस देण्याची खबरदारी घ्यावी असं आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केलं. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीला महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, शिक्षण अधिकारी आशा उबाळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर फारुक देसाई आदी उपस्थित होते. वळ्यात पुढच्या बातमीकडे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात आक्रमक होत काँग्रेसच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुचाकी वाहनं ढकलत नेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. काँग्रेसच्या वतीनं मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय या मुख्य मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात निषेधात्मक घोषणा देत निदर्शनं केली. मोदी सरकारच्या कार्यकाळातील इंधन दरवाढीचा चढता आलेख विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून काँग्रेसनं मोर्चात मांडला. काँग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवर टीका करणारे भाजपचे मंत्री आता शांत का असा सवाल उपस्थित करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे यांनी इंधन दर कमी झाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पेट्रोल दरवाढ झालेल्या या मोदी, शहा आणि भाजप सरकारचा निषेध करण्याच्या हेतूनं शहर काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं मोटरसायकल ढकल रॅलीचं नियोजन केलेलं होतं. जनता चौकातून चालू झालेलं मोटरसायकली ढकलत ह्या प्रांत कार्यालयापर्यंत आम्ही एक निषेधात्मक आंदोलन आम्ही आज पार पाडलं. संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. संजयजी कांबळे, पावसकर साहेब, बाबासाहेब कोतवाल असतील, हारून खलिफा असतील, सर्वच मान्यवर ह्याच्यात उपस्थित होते. खऱ्या अर्थानं महिन्याभरात 6 रुपये तेल 20 पैसे 40 पैसे अशा माध्यमातून हे वाढवलं गेलेलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळं शेतकरी असेल, सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, विविध मालावर, अन्नधान्याच्या वाहतुकीवर याचा परिणाम होऊन दरवाढ ही होत राहते. तेल दरवाढ झाल्यानंतर सर्व स्तरामध्ये दरवाढीला सर्वसामान्य जनतेला, उद्योजकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळं कोरोनानंतर आत्ता कुठं अर्थव्यवस्था सावरायला लागली असताना, मार्गी असताना ह्या पेट्रोल दरवाढीनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं गेलेलं आहे. त्यामुळं मी मोदी सरकारचा निषेध करतो आणि पेट्रोल दरवाढ त्वरित मागं घ्यावी ही विनंती करतो. या मोर्चामध्ये बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, शेखर पाटील, राजन मुठाणे, तौफिक नदाफ, आनंदा पवार, रवी वासुदेव, योगेश पंजवानी, राजू आवळे, बंडू नेजे, अजित मिणेकर, दशरथ जाधव, प्रकाश पोवार, प्रथमेश देसाई आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी हेच खरे कोल्हापूरचे गाडगेबाबा आहेत अशा शब्दात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांचा गौरव केला. संत गाडगे महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित केलेल्या संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करताना डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेलं काम आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत डॉक्टर कलशेट्टी हेच खरे कोल्हापूरचे संत गाडगेबाबा आहेत असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले. संत गाडगे महाराज अभ्यासनाच्या वतीनं डॉक्टर कलशेट्टी यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राम गणेश गडकरी सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, एस.एन. पाटील, प्राचार्य रातू भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर कलशेट्टी यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संत गाडगे महाराज यांच्या जीवनातून सर्वांनाच प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात मेजर डॉक्टर रूपा शहा, अभियंता आर.के. पाटील, शिवाजीराव जाधव, एम.डी. देसाई यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे बंद असलेल्या यात्रा आणि उरूस उत्सव सुरू करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रात फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. यात्रा आणि उरूस उत्सवाच्या माध्यमातून फिरत्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. काही मुलांची खेळणी, मनोरंजनाचे पाळणे, भेळ, मेवा मिठाई तसंच नारळ, कापूर, इमिटेशन ज्वेलरी आदी प्रकारचे स्टॉल यात्रेमध्ये लावून व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अजूनही यात्रा आणि उरूस उत्सवावर बंदी असल्यानं या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे यात्रा आणि उरूस उत्सव सुरू करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील फिरते व्यापारी उपस्थित होते. कृषी विद्यापीठाच्या शेंडा पार्क इथल्या खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला आज सकाळी मोठी आग लागली. या आगीत सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील झाडं जळाली. जवळपास 30 हेक्टरपैकी 20 हेक्टर जागेवर आग लागल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेंडा पार्क इथं सुमारे 30 हेक्टर जागेत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं 3 वर्षांपूर्वी शतकोटी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण केलंय. या ठिकाणी वाळलेलं गवत कापणीचं कामही सुरू आहे. आज सकाळी पूर्वेच्या ओढ्याकडून या गवताला अचानक आग लागली. क्षणात आग वाऱ्यामुळे सर्वत्र पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले. अडचणीतून वाट काढत जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीमुळे लाखो रुपयांची झाडं जळाली. तसंच गवत जळून खाक झाल्यानं अनेक शेतकऱ्यांचंही नुकसान झालं. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. दोन्ही तालुक्यात 40 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं आघाडीचे अध्यक्ष D.S. डोणे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरपंच असतील असा विश्वास व्यक्त करत D.S. डोणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा पर्यायही खुला असल्याचं सांगितलं. आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, पाणंद रस्ते या ग्रामीण भागातील प्रमुख समस्या घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला आघाडीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संदीप कांबळे, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रमेश शिंदे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रदीप कांबळे, आघाडीचे जनरल सेक्रेटरी B.G. देशमुख यांच्यासह गौतम कांबळे, सागर जमने, गौतम दिवाण आदी उपस्थित होते. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेत स्वरक्षणासाठी महिलांना बंदुकीचे परवाने देण्याची आगळीवेगळी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. महिलांवर होणारे अन्यायी अत्याचार ही लाजिरवाणी बाब आहे. अनेक वेळा महिला आपलं स्वतःचं संरक्षण करण्यात कमी पडतात. त्यामुळेच महिलांना बंदुकीचे परवाने देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली.
या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. यावेळी डॉक्टर आनंद गुरव, संजय गुदगे, प्रभाकर माने, भारत कोकाटे, विमल पोखुर्लेकर, सुनीता धुळे, शिवानी शिंदे, पुष्पा कांबळे आदी उपस्थित होते. दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री क्षेत्र पैजारवाडी इथल्या परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरात दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द करण्यात आलाय. दत्तजयंतीनिमित्त परमपूज्य सद्गुरू चिले महाराज कासवाकृती समाधी मंदिरात 21 ते 29 डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उत्सव रद्द करण्यात आला असला तरी दत्त जन्मकाळाच्या निमित्त 29 डिसेंबर रोजी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत समाधी मंदिर संस्थानच्या वतीनं गुरुचरित्र पारायण, काकड आरती, श्रींना अभिषेक, विधिवत पूजा, त्रिकाल आरती संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे. दत्त जयंतीचा उत्सव रद्द करण्यात आला असून भाविकांनी दर्शनासाठी समाधी मंदिरात गर्दी करू नये असं आवाहन संस्थानच्या वतीनं करण्यात आलंय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथल्या हौसाबाई जयपाल मगदूम पब्लिक स्कूलच्या प्रशासनाकडून पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, शैक्षणिक फीमध्ये 50% सवलत द्यावी आदी मागण्या पालकांनी केल्यात. शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि आर्थिक मंदी यामुळे शासनानं विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी 50% माफ करावी असा लेखी आदेश दिलाय. मात्र स्कूल प्रशासनानं हा आदेश लपवून 100% फीची मागणी सुरू केली आहे असा आरोप पालकांकडून होतोय. शालेय साहित्याची सर्व रक्कम भरून घेतली असली तरी साहित्य दिलं जात नाही. जेवणाचे पैसे घेऊनही जेवण दिलं जात नसल्याचा आरोपही पालकांनी केलाय. शासनानं जो फी मधील जी सवलत दिलेली आहे सगळ्या शाळांना 50% फी भरण्यासाठी सांगितलेली आहे, पण या हौसाबाई मगदूम शाळेनं अगदी कोणतीही फी मध्ये सवलत न देता पूर्णपणे फी भरण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामध्ये ती कोणतेही शुल्क आम्हाला, कोणतीही सवलत आम्हाला देत नाहीत किंवा दिलेली नाही आहे आणि भरण्यास आम्हाला सक्ती करत आहेत. त्याबद्दल आमच्या मुलांना त्यांनी फी न भरल्यामुळं त्या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांना त्यातून रिमूव्ह केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते लवकरात लवकर ॲड करून घ्यावं आणि त्यांचं शिक्षण चालू ठेवावं. त्या संबंधित आम्ही शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. तरी सुद्धा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी याचा गांभीर्याने जर विचार नाही जर केला तर येत्या 2 दिवसात आम्ही या संबंधी ठिय्या आंदोलन उपोषण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. स्कूल प्रशासनाच्या विरोधात 50हून अधिक पालकांनी शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. याबाबत चेअरमन आणि प्राचार्य यांच्याशी चर्चा करू, बेकायदा काम होत असेल तर कारवाई करू असं आश्वासन कवितके यांनी दिलं. यावेळी गणेश शिंगारे, अनिल उपाध्ये, मनोज साळुंखे, असलम मुजावर, दत्ता मांजरे, नरेंद्र पोटे, जयश्री चौगुले, विद्या साळुंखे, रुपाली जिवाजी, सारिका सातपुते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 10 जणांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. 24 तासात एकही रुग्ण मृत नसून सध्या जिल्ह्यात 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासात जिल्ह्यात एकूण 1545 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1513 अहवाल निगेटिव्ह आले, तर 23 अहवाल नाकारण्यात आले.
24 तासात नवे 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. नव्या रुग्णांमध्ये करवीर तालुक्यातील 3 रुग्ण, कोल्हापूर शहरातील 2 रुग्ण आणि सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 2 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,391 इतकी झाली आहे. 24 तासात 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,614 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पोहाडेतर्फे आळते इथल्या पोवार दाम्पत्यानं आपल्या गोठ्यात असणाऱ्या राणी नावाच्या गायीची चक्क ओटी भरणी करून एक नवीन पायंडा पाडला. या कार्यक्रमासाठी गावातील 100हून अधिक महिला उपस्थित होत्या. मोहन पोवार यांच्या गोठ्यात पिढी जात देशी गाय आहे. ते तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. या दाम्पत्याची थोडी शेती आहे, त्यावरच त्यांची उपजीविका चालते. देशी गाय टिकली पाहिजे यासाठी आग्रही असणारे मोहन पवार आणि त्यांच्या पत्नी शोभा यांनी त्यांच्याकडील गायीची ओटी भरणी करत तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशी गायीच्या दुधासह मलमूत्राचंही शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हे दाम्पत्य धडपडत असतं. देशी गायीच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांनी वळावं यासाठी या दाम्पत्यानं त्यांच्या गोठ्यातील राणी या देशी गायीचा ओटी भरणी कार्यक्रम केला. या ओटी भरणीला गावातील 100हून अधिक महिला उपस्थित होत्या. पोवार दाम्पत्यानं मोठ्या उत्साहानं आपल्या गोठ्यातील गायीचा ओटी भरणी कार्यक्रम केल्यानं गावातही त्यांचं कौतुक होतंय. कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतीनं ग्राहक जनजागृतीचा कार्यक्रम गावागावांमध्ये पोहोचवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं. 24 डिसेंबरच्या ग्राहक दिनाचं औचित्य साधून माहिती आणि कार्यदिशा या पुस्तकाचं प्रकाशन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. ग्राहकांना त्यांचे हक्क आणि अधिकाराची माहिती व्हावी या उद्देशानं डॉक्टर विजय लाड यांनी माहिती आणि कार्यदिशा या माहितीपर पुस्तिकेचं लेखन केलंय. या पुस्तकाचं प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायत संघटनेचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. ग्राहक जनजागृतीसाठी संघटनेनं पुढाकार घ्यावा, ग्राहक जनजागृतीचा कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष बी.जे. पाटील यांनी ग्राहक पंचायत संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राहक भवन उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संघटक सुरेश माने, सचिव दादासो शेलार, संजय पवार, पूनम देसाई, प्रमोदिनी माने आदी उपस्थित होते. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 26 मधील बावणे गल्ली आणि परिसरातील गटर रस्त्यांचं डांबरीकरण करावं अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी नगराध्यक्ष अलका स्वामी यांना दिलं. प्रभाग क्रमांक 26 मधील गटर्स गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणच्या रस्त्यांची कामंही गेल्या 6 ते 7 वर्षांपासून झालेली नाहीत. याबाबत स्थानिक नगरसेवकांना माहिती देऊनही त्यांनी याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेनं नगराध्यक्ष अलका स्वामी यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. गटारींची स्वच्छता केली जात नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे भागातील रस्त्यांसह आरोग्याशी निगडीत प्रश्न तातडीनं सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिलाय. आपल्या भागामध्ये गेले 25 वर्ष गटरी केलेली नाही आहेत. वारंवार नगरसेवकांना तक्रार करून सुद्धा तिने दाद घेतलेले नाही आहेत. परत रस्ते पण 7 वर्ष झाले केलेले नाही आहेत. ही शिवाजीनगर व्यायामशाळा आहे. इथं साप, मुंगूस, घोस यांचं वावर चालू आहे. आमची लहान पोरं इथे खेळत असतात. तरी पण सांगितलं, आज आम्ही नगराध्यक्षांना शेवट निवेदन देऊन आलेलं आहे. 8 दिवसात जर हिचं आम्हाला उत्तर नाही आलं तर आम्ही आंदोलन छेडू. गटरी सगळीकडे तुंबलेले आहेत. गटरी आहे तिथं काय शाळेची काय तक्रार काय बघितलं ना, हुक्कीम टाकायचं झालंय. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिराचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष करत भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. खोलखंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी रात्री मंदिरात भजन, भावगीत, वाघ्या मुरळीचं जागरण असे विविध कार्यक्रम झाले. खंडोबाच्या पालखी सोहळ्यानं या उत्सवाची सांगता झाली. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला ट्रस्टचे खंडेराव जगताप यांच्या हस्ते आरती आणि पालखी पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
मानाचा घोडा आणि पारंपरिक वाद्य पालखी सोहळ्याचं आकर्षण ठरली. 5 वेळा मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा झाली. यानंतर ट्रॅक्टरमधून पालखी बुरुड गल्ली विठ्ठल मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात आली. यावेळी चौकामध्ये नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती. कृषी विधेयकांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवा अध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, महिला शहराध्यक्ष अमरजा पाटील, गिरीश पाटील, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. इस्फुर्ली गावाजवळ उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात निगवे खालसा इथले दुचाकीस्वार सुभाष काणेकर यांचा जागीच मृत्यू झाला. काणेकर चिरमुरे विकून कळंबा इथून गावाच्या दिशेनं चालले होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत राहणार संचारबंदी. मुख्यमंत्र्यांचा निर्णय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित. मावळत्या सभागृहातील 50 जणांचे हक्काचे प्रभाग आरक्षित. पीओपी बंदी विरोधात कुंभार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गणेश मूर्तींसह सवाद्य मोर्चा. जिल्ह्यात कोरोनाचे नवे 7 रुग्ण, 10 जणांना डिस्चार्ज. सध्या 80 जणांवर कोरोनाचे उपचार. आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचा इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.